नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये कैऱ्या आपल्याला खूप ताज्या ताज्या मिळतात, तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत कैरीची भाजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य पहा, मी इथे काय काय घेतलं आहे। हे जे मी सुखे मसाले घेतलेले आहेत, यामध्ये मी काश्मीरी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत 10-12, इथे 2 चमचे धने घेतलेले आहेत अख्खे, अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत, इथे मी अर्धा चमचा काळे तीळ घेतलेला आहे, बडीशोप आहे अर्धा चमचा, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि 1 मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे। याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि त्याचमध्ये आपल्याला हे थोडीशी हळद आणि हिंग मिक्स करायचे आहे वाटल्यानंतर। इथे तुम्ही पाहू शकता, मी एक कैरी घेतलेली आहे, त्याला असं बारीक कापून घेतलेलं आहे, त्याचे साल काढून भाजी बनवायला पाहू शकता। इकडे तेल घेतलेलं आहे मी 1.5 पळी, 1 मोठे चमचा धने पावडर आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे, पाव चमचा हळद आहे, चवीपुरतं मीठ आहे, चिमूटभर हिंग घेतलेली आहे फोडणीसाठी आणि मोहरी घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर अशी कापून घेतलेली आहे बारीक आणि 4 लसणाच्या पाकळ्या अशा खिसून घेतलेल्या आहेत। चला तर मग आपण बनवूया कैरीची भाजी। त्यासाठी आपण आधी हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। मी कढई ठेवली होती इथं गरम करायला, तर त्यामध्ये आपण मसाल्यांना असंच एकत्र भाजून घेणार आहोत मीडियम गॅसवर। मसाला आपला भाजून झालेला आहे, मी यामध्ये कढईमध्ये पाणी टाकत आहे। पाणी गरम झालं की आपल्याला ही कैरी फक्त 2 मिनिटं उकळून घ्यायची आहे, जास्त शिजवून घ्यायची नाही आहे, फक्त 2 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये टाकून झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटं, त्यानंतर पाणी त्याचं टाकून द्यायचं आहे। पाहू शकता, या प्रकारे मी मसाला भाजून घेतलेला आहे। याला थंड करून आपल्याला मिक्सरमधून जाडसर करून घ्यायचा आहे। पहा, मी या कैऱ्या यामध्ये टाकत आहे, याला फक्त आपल्याला उकळी आल्यावर 2 मिनिटं ठेवायचं आहे। पहा, आपली कैरी शिजून झालेली आहे, आपण याची भाजी बनवायला घेऊया। आपण भाजी बनवायला घेऊया। या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं, म्हणून मी हे तेल टाकत आहे। राई टाकून घेऊया। राई तडतडली की आपल्याला हिंग टाकायचे आहे। हिंग टाकून घेऊया, कैरी टाकून घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। हा लसूण टाकून घ्यायचा आहे, ही मिरची पावडर टाकून घ्यायची आहे, हळद टाकून घ्यायची आहे, धने पावडर टाकून घ्यायची आहे। पहा, या प्रकारे मी जाडसर असा मसाला वाटून घेतलेला आहे। तर तुम्ही हा मसाला असा वाटून स्टोअर करून ठेवू शकता आणि ह्या मसाल्याचा वापर आपण कारल्याची भाजी, भेंडीची भाजी यामध्ये याचा उपयोग करू शकतो। वरून थोडासा मॅगी मसाला वापरण्याऐवजी हा मसाला टाकला तर खूप छान होते। आणि यामध्ये मी हळद आणि हिंग मिक्स करत आहे पहा। तर हा काय आपल्याला पूर्ण लागणार नाही, थोडंसं 1-1.5 चमचा लागणार आहे। याला तुम्ही अचारचा मसालाही म्हणू शकता, लोणच्याचा मसाला आपल्या। तर हा तुम्ही डायरेक्ट कैरीला लावूनही ठेवू शकता, त्याचं लोणचं तयार करू शकता। ही आपण आज भाजी बनवलेली आहे, म्हटलं व्हिडिओ टाकावा। यामध्ये आपण थोडीशी साखर टाकणार आहोत, साखर ऑप्शनल आहे, हवी तरच टाका, नाहीतर नका टाकू, थोडंसं आंबट गोड चव येईल आपल्याला। आणि माझी कैरी जरा गाळ झालेली आहे, तर काही नाही, तुम्ही कमी शिजवा त्याला थोडंसं, ही जरा सॉफ्ट कैरी होती त्यामुळे शिजलेली आहे जास्त। यामध्ये आपण आता हा वाटलेला मसाला टाकणार आहोत, 1 ते 1.5 चमचा। तुम्ही पाहू शकता, अजून अर्धा चमचा लागेल, कारण मी एकच कैरी घेतली होती।
या प्रकारे यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत भरपूर. भाकरीसोबत डाळ भातासोबत खूप छान लागते चवीला. तर आपली भाजी बनवून रेडी आहे कैरीची, तुम्ही पाहू शकता. पहा कशी आपली कैरीची भाजी बनवून रेडी झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुमची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.